इंट्रो कुठून करायची ते समजत नाही, कशी करायची तो प्रॉब्लेम आहे. पॉईंट्स रिकॉल होत नाहीत, पॉईंट सुचले तर तेच तोच पॉईंट परत रिपीट आठवत राहतो. आता तिकडे ते दारिद्र्याचे कारण विचारले होते बघा, पॉवर्टीचे कारणे, आणि तोच आपण ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइसमध्ये लिहितो. नोकरी नसल्यामुळे दारिद्र्य येते, दारिद्र्य नोकरी नसल्यामुळे येते. तो रिपीट पॉईंट होत जातात. मेजर मला कन्सर्न असा वाटतोय तो म्हणजे की स्पीड. आता हेच जे प्रश्न तुम्हाला दिले, एका तासामध्ये काहीतरी आपण 6 प्रश्न लिहिले ना, बरोबर. तर याला जर मी तुम्हाला 1.5 तास दिला ना, मी आता सांगतो की तुम्ही सगळे भारी आन्सर लिहा. मस्त विचार करणार, डेटा टाकणार, केस स्टडीज टाकणार, एक्झाम्पल टाकणार, मी म्हणतो निबंध पण लिहून टाकेल कोणीतरी त्याच्यावर. म्हणजे इट्स नॉट अ बिग डील. प्रॉब्लेम काय आहे, त्या वेळेमध्ये सगळं फिट करायचं आहे, बरोबर. पुढचं येतं, एकाने ऑनलाईन सांगितलं की म्हणजे कन्क्ल्युजनचा इश्यू येतोय, की आन्सर तर लिहिलं गेलं, आता संपवायचं कसं. काय होतं एकदा, आता जसं या म्हणाले की इंट्रोडक्शनला स्टार्ट करायला काहीतरी प्रॉब्लेम येतो. इंट्रोडक्शन झालं, तुम्ही मेन बॉडी लिहायला लागले, एकदा पेन सुरू झाला ना, सटसट पॉईंट सुचत जातात. आता जसं की ते अर्बनायझेशन, शहरीकरणाच्या समस्या विचारल्या होत्या बघा. सुरुवातीला प्रॉब्लेम येतो स्टार्ट काय करायची, पण यार एकदा सुरू झालं पॉईंट लिहायला की ते थांबवसंच वाटत नाही. आणि तो प्रॉब्लेम आहे, कारण ते 3 पेजेसमध्ये लिहायचं आहे, 15 मार्कर, 10 मार्कर 2 पेजेसमध्ये लिहायचं आहे, आणि मग कसं कन्क्लूड करायचं हा पण एक प्रॉब्लेम आहे. अजून काही वेगळे याच्या व्यतिरिक्त क्वेश्चन शिफ्टिंगमध्ये, बरोबर, यस, शिफ्ट करायला इश्यू होतो. स्विच ऑन स्विच ऑफ करावं लागतं ना.